च्या मार्फत तुम्ही काढा स्टॉप वर्क ऑर्डर आणि ते काम ताबडतोब बंद दवरा हो डिमांड आसा। आणि लास्ट हे पळय गास्ता जमनी हडप करप तुम्ही जाणा प्रायव्हेट लोकांनी कोणे कोणे लँड ग्रॅबिंग करून तेचेर एसआयटी जावन कितें कारवाई चल्ल्या ना चल्ल्या कोणाक खबर ना, पूण हे आतां गव्हर्नमेंटाचो हात आहा हितून जमनी हडप करप। रेस मागूच जाले थंय कांयच एक वर्स पसून जावचें ना 10 लाख स्क्वेअर मिटर काणकोणा फिल्म सिटी म्हणून काडपाची केल्ली याद आसतलो तुमकां। त्या लोकांनी थंय बॉब मारून मारून ते बंद उडयलो। आतां सप्टेंबर म्हयन्यात कितें केलां थिवी होच पळय हें आसा बूथ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड तांणी आनी एक प्रोजेक्ट काडला कसलो वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी। आमी केन्ना कोणा आयकूंकूच ना ही वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी म्हणजे हे कितें नांवां दिवप कसली कसली नांवां, पूण एक्चुअली हे कमर्शियल रियल एस्टेट प्रोजेक्ट जमनी हडप करून मागीर तेंचे अप्रुवलां अशीं घेवप आनी मागीर ते जमनी विकप कोणाक फ्लॅटां बांदपाक आनी कितें करपाक। आनी तुम्ही पळया गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान सेटअप अ प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे अप्रुवल दिला जाला पास असेंब्लीन प्रायव्हेट युनिव्हर्सिटी घालची म्हणून गोंयांत। आनी खंय मेडिकल सायन्सीस इंजिनियरींग सायन्सीस म्हणजे आनी कॉलेजां घालची। कसली कॉलेजां कॅपिटेशन फी कलेक्ट करपाक आमच्या गोंयकारांची। अरे तुम्ही आनी गव्हर्नमेंटाचे घाला मरे सिटां वाडया मरे लोकांक भुरग्यांक। आज हे फावटी आयला की इतले इंजिनियरींग सिटाचे लोकांनी सिटां भरूंक ना म्हणून आनी तुम्ही हाडटा हें कित्याक लोकांक तेजेर स्टडी जाल्या हे आमचे थियेचे भाव 2 लाख स्क्वेअर 2 लाख 5-10 हजार न्ही 2 लाख स्क्वेअर मिटर जागो थिये 2 लाख स्क्वेअर मिटर जागो। आता पंचायतीन नोटीस काडला तांणी तांकां सांगला तुम्ही नोटीस काडा म्हणून लोकांक सांगपाक तांची ऑब्जेक्शनां घेवपाक। आनी तांणी सांगला 25 तारखेर सप्टेंबराचे पासून डेट आहा म्हणजे आनी 2-3 दीस आहा। आनी कितें सांगला फॉर द पर्पज ऑफ सेटिंग अप अ प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणजे मेडिकल सायन्सीस आनी कितें आनी जर्नलिझम इंजिनियरींग ही जमीन घेतल्या कोणाची कोमदादीची। कोमदादी असले जाग्याक दिवपाचे येत ना कोर्टान प्रायव्हेट युनिव्हर्सिटी घालपाक। केन्ना दिली जमीन कोमदादीन आनी हो गव्हर्नमेंटान फोर्सांनी करून तांकां काडून दिल्या ही ते लोकांक सांगून दिवचें सगळें। आनी लास्ट तुमच्या मुखार सांगता हो पळय सर्वे नंबर 88 हांवें तितलोच एक्स्ट्रॅक्ट काडला रिजनल प्लॅनार 88 हो भाग तो फूल भाग अशे वेवी लायन्स पळय आसा नॉन डेव्हलपमेंट स्लोप फूल सर्वे नंबर 88 ऑफ विलेज थिवी विच इज एक्चुअली ऑन द बॉर्डर ऑफ थिवी दोंगरार आहा ती अडवाळपाल पळय नेक्स्ट विलेज आसा त्या अडवाळपालाचे बाउंड्रीक आसा ती म्हणजे थंय दोंगर एक्चुअली थंय दॅट इज अ पार्ट ऑफ द मायनिंग बफर झोन आनी थंय ती युनिव्हर्सिटी घालपाचो हो प्रयत्न। पूण हांव म्हणटा सरकार हेजेर लक्ष दिता काय हे क्रोनी कॅपिटलिस्ट पळय आसा ते चलयता तो गव्हर्नमेंट आनी आपणाक जाय ते करून उडयतात। आमकां सरकाराक सांगून दिवचे ह्या प्रेस कॉन्फरन्सीचो हेतू म्हणल्यार सरकाराक एक वॉर्निंग गोंयकाराचें की ताबडतोब हे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचे प्रोजेक्ट बंद करपाचे कित्याक हे प्रोजेक्ट गोंयकारांक नाका। आनी हे पळय दोंगर उरल्यात ते थोडे अर्धे दोंगर काबार करून उडयले उरल्यात ते थोडे काबार करपाचो हो प्रयत्न चल्ला। लिओ बाबान आतां जशें सांगलें की आनी हो सुद्दां ताणें एक सिरियस विशय तुमच्या मुखार हाडलो तो म्हणल्यार तो थिवी एक वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी म्हणल्यार ते कितें कोणें तें आमी आयकूंकूच ना। ताणें सांगलेल्या प्रमाणे ते गोंयकारांक रेस्ट इन पीस करून उडोवपाचें निमाणें सगळ्यांक काबार करपाचें गोंयकारांक। आनी आज आमी
परत परत सांगता, आज जे कितें बीजेपी सरकारान घडटा हाचो त्रास प्रत्येक गोंयकाराक जातलो. तो खंयचे जातीचो, खंयचे धर्माचो, खंयचे पॉलिटिकल पार्टीचो, खंयचे विचारधारेचो हें कांय आसचें ना. प्रत्येक गोंयकार म्हणून जो आसा पळय तो आज जे गोंयांत कितें चलता ताचे खातीर सफर जातलो. तांची फुडली जनरेशन सफर जातली. कित्याक आज मुख्यमंत्र्यान जो काल स्टेटमेंट केला की सगळे मेगा प्रोजेक्ट आपल्या कडेन येवचे, आमी आतां दाखोवन दिल्या की इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड विच इज हेडेड बाय द चीफ मिनिस्टर हेज गिवन परमिशन टू इल्लिगल परमिशन टू मेगा प्रोजेक्ट्स. नंबर 2, तो भूतानीचे जे भूत बसपाचे जर मूळ कारण जर सोदूंक वचत, सदानंद शेट तानावडेन पयर स्टेटमेंट केलो की परमिशनां 2007-2009 दिल्ली म्हणून काँग्रेसचे सरकार आसतना. हांव परत याद दिवपाक सोदतां की ही जमीन भूतानी विकती घेतली जुलय 2023. ते जमनीक सनद दिली नोव्हेंबर 2023 आनी डेव्हलपमेंटल परमिशन मेळ्ळें फेब्रुवारी 2024. ही सगळे बीजेपीच्या कार्यकाळान जाला. आनी हाजे फाटलो जर बॅकग्राऊंड तुमी पळोवशात जाल्यार हे प्रायव्हेट फॉरेस्ट आसले. बिटवीन 2020 आनी 2021 हे पिरियडान 38 लाख स्क्वेअर मिटर प्रायव्हेट फॉरेस्ट काडले प्रायव्हेट फॉरेस्टांच्यान. हे जेन्ना 38 लाख स्क्वेअर मिटर प्रायव्हेट फॉरेस्ट काडले तेन्ना सुमार 1,30,00,000 स्क्वेअर मिटर जमीन डेव्हलपमेंटाक उगडी जाली. आनी ताजे तुमकां हे सगळे कडेन दिसता. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची एक्ट क्लियर आसा. तातूंत नॉन एनडीझेड, एनडीएस किंवा सीआरझेड एरियेतले ज्यो एरियाज आसा तातूंत तुमी प्रोजेक्ट हाडून परमिशन दिवंक शकना. पण आज जर आमी पळयत जाल्यार सरकार कितें करता, आयपीबी म्हणून यूज करता. लोकांक आनी एक ते हे दाखयता ताणें सांगलेले भशेन एम्प्लॉयमेंट जातलो म्हणून. कसलो एम्प्लॉयमेंट जातलो? जर रेजिडेन्शियल प्रोजेक्ट आयलो, आयदनां धुवपाची गोंयकारांनी तांगेर वचून फ्लॅट जर आयले, कसलो एम्प्लॉयमेंट जातलो शिकलेल्या भुरग्यांक? आयदनां धुवपाचो, कपडे धुवपाचो, झाडां मुताक घालपाचो कसलो एम्प्लॉयमेंट जातलो तो सरकाराक सांगून दी. आमचें फ्युचर काबार करपाक हें सरकार उठला. कित्याक अशे प्रोजेक्ट युनिव्हर्सिटीक म्हणून दाखोवन ते अप्रूव करप, मागीर ताचे हें चेंज करप आनी ते मागीर रियल इस्टेट प्रोजेक्ट करप. कित्याक हाचें सेम उदाहरण आमी हांगा पळयलां. बिर्ला कितें जालां तें जुवारी जो इंडस्ट्रियल 25 पयशांनी पर स्क्वेअर मिटर जी जमीन घेतलेली थंय आतां 50-60 हजार रुपया पर स्क्वेअर मिटर जमीन विकता. सरकारान अलाव केली. जमीन काय वाडोवंक शकना पण सरकारान हें अलाव केला. हें सरकार रियल इस्टेट दलाल जाल्या बीजेपीचे. आनी थोडे एक मंत्री भितर शोरूम घालून बसला. गोंय सामकें व्हडल्या डिस्कावंटाचेर विकपाक. दुसऱ्यान मॉल घाला ताच्याकून व्हडलो, तातूंत आनी व्हडलोच डिस्कावंट मेळटा तुका. आनी बाकीचे बारीक तांचे बिबटे आहा पळय कोण ते पीडीए चेअरमॅन कितें तांच्यांनी बारीक पसरे घाल्या, कोणे गाडे घाल्या आनी ते गोंय विकता. हें आज खंय तरी बंद जावपाक जाय. आमी हें तांकां करपाक दिवचे ना. आमी कंटिन्युअस आमचे ऑफिस बेरर्स आनी आमचे इवन तो पंचायत मेंबर आसा आनी आमचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटूय आसा. आमी हे गजालीचे फॉलोअप करतले. ना सरकाराक जर दिसत फाल्यां बोवाळ मारतना उगी रावतले म्हणून तुमकां हें करपाक आमी दिवचे ना. हें लक्षांत घेवचें. तुम्ही थिवेचो जो प्रोजेक्ट सांगलो, हय, थिवेचो नवीन प्रोजेक्ट हय, नवीन नावान येता. तुम्ही म्हटले की गोंयकारांक कोणाक खबर ना आनी सगळ्या अंदाज आसला. तशेंच थिवेच्या लोकांक खबर नासलो. तुम्ही त्या लोकांकडे उडयले किंवा तांकां जागृतता केला तुम्ही? म्हजे कडेन विलेज पंचायतीची नोटीस आसा. हे पळय, विलेज पंचायतीन एक नोटीस जाहीर केल्या आनी ह्या नोटिसीचे हे पळय लोकांक हेजेर ऑब्जेक्शनां आसा जाल्यार मागल्या. पूण ही कित्याक? ही जेन्युइन ना. ही हे नोटीस काडल्यार कित्याक? एज पर एक्ट एक नोटीस पब्लीक नोटीस काडपाची आसता म्हणून ही क्वायटली तेणी नोटीस सोडल्या. आतां थोड्या लोकांक कळून आयलां आनी थोडे गांवकार पळय आसा कोमनिदादीचे तेणी म्हाका कॉपी धाडल्या. मागीर हें पळय धाडल्या ऑब्जेक्शनां कोमनिदादीक धाडल्या तेणी की तूं ही जमीन तुमी केन्ना दिली? हे कंपनी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी म्हणटा ती जमीन केन्ना दिली तुमी? आनी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी गोंयान प्रायव्हेट युनिव्हर्सिटी घालपाचें परमिशन केन्ना गव्हर्मेंटान दिलें? एज पर द गोवा युनिव्हर्सिटी एक्ट nobody else can come into this with private university until the Goa University permits and then the government has to permit. ही खबर आसा तांकां हेचे पळय सरकार चलयतात काय ना? कित्याक एज पर द गोवा युनिव्हर्सिटी एक्ट यू कॅनॉट हॅव एनी द प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ऑपरेटिंग इन द स्टेट. सो दीस इज ऑल इट इज नॉट अ स्मॉल स्कॅम. एका फाटे खूब ह्या स्कॅमान. हे खरें म्हणचे जाल्यार सारके लोकांक पिश्यान काडपाचे पूण गोंयकार पिशे ना. गोंयकार पिशे ना. आनी आतां तानावडे काय कोण स्टेटमेंट करता की आपणे आमदारांक सांगला डोंट स्पीक एगेन्स्ट गव्हर्मेंट एगेन्स्ट इच अदर. अरे म्हणल्यार भायर काडनाका म्हणटा एका
ते भायर काडून सोदिना जाल्यापासून तुमकां दिल्या चोरा म्हणटा तुमी दुसऱ्याच्यान घरा काडून वचूं नका. लोक आहा लोक न्हिदूंक ना गोंया लोक न्हिदूंक ना. आतां कोण तो मायकल एक स्टेटमेंट करता की भुतानी प्रोजेक्ट नाका. अरे मायकल तुवें 2011-12 ते 19 PDA चलयली तेन्ना 16 लाख स्क्वेअर मिटर जागो कोस्टल बेल्टांतलो तुवें थंय कवर केलो कन्वर्शन करून ना म्हणून ताका सगळे ODP काडून आनी ताका मे म्हयन्यान 2 मे 2024 हायकोर्टाची ऑर्डरीक तेंची नांवां मेन्शन केल्या. कोणे ती ODP कशी हें केल्या पळय ती. तूं असले फटोवपाचे गोंयकारांक गोंयकार फटोवपाचे ना. गोंयकार शातूर आहात आनी गोंयकार निशेध मारून हेजेर जरूर कारवाई करून रस्त्यार देंवतले हें सगळें बंद करता. तुझे म्हटल्यार रस्त्यार देंवतले म्हटल्यार न्हू ते हितूनूच म्हणटात जेन्ना थिवीचो प्रोजेक्ट येता असो एक गांवांत येता स्पेशली आनी आतां थंयसर रस्ते सुद्दां 4 मिटरां फाल्यां ते वायडनींग जातले लोकांच्यो प्रॉपर्टी सुद्दां डॅमेज जातल्यो. सो तुमी एज अ काँग्रेस थंय प्रोटेस्ट बीन कितें करतले? जरूर करतले प्रोटेस्ट. अरे आमी तेन्ना लोकांक शेड मेळावली युनिवर्सिटी ती IIT नाका आशिल्ली तेन्ना आमी वचून हांव गेला 2दा हांव तरी गेला तोय गेला आसतलो. आमी थंय धरणाक बसल्या पुलिसांनी थंय लोकांक मारले सुद्दां. याद आसतलो तुमी पेपराक बातमी येताली ती. पूण लास्टाक आनी कोणे मिनिस्टरांनी लोकल MLA पासून सांगलेले कितेंय करा तुमी आपूण ते IIT घालतलोच तुमी म्हणून. पूण लास्टाक क्वायटली ते लेटर बरयले की हें जावचें न्हू म्हणून. दिलीप बाब आतां लास्ट विधानसभेक हे आतां दोगूय आमदारांक केदार नायकाक आनी मायकल लोबोक तुमीच काँग्रेसान इतले करप्ट आसतना तिकेटी दिल्ल्यो. ते गेले न्हू गद्दार आनी थंय वचून ही करतात कारस्थानां सगळीं. पूण इतलें जाणा जावन तुमी त्याच गद्दारांक तिकेटी कशे दिले ते? खंयच्यो टिकेटी हें जालां आतां मरे आतां जालां. तुवें मेन्शन केला न्हू तुवें mention केला. ती इतिहास तो आतां येला आमी इन्व्हेस्टिगेशन केला न्हू. आतां हें जाता म्हणून लोकांच्या मार्फत आमी इन्व्हेस्टिगेशन करून आतां हें आमकां उक्तावण जालें कित्याक कोर्टान दाखयलें आनी कोर्टाची ऑर्डर आतां 2 मे 2024 ऑर्डर. तेच्या पयलीं खबर नासलें टिकेट दिवच्या पयलीं हें सगळें केलां म्हणून स्कॅम? कितें इतलो स्कॅम जाला म्हणून आमकां खबर ना कित्याक ते ODPs नोटिफाय जाल्ले न्ही. पूण आतां लोकांक कळून आयले आनी कोर्टान सारकें तेजेर एक इन्क्वायरी करून ते लोकां मुखार दवरल्या. कोर्टाची ऑर्डर आसा जाल्यार तुमी डावनलोड करा. म्हजे कडेन आतां ना. 2 मे 2024 ऑनरेबल हायकोर्टाची ऑर्डर आसा जेन्ना तेणे ODP फाटीं घेवंक लायले गव्हर्मेंटाक. सो ह्या फुडें तुमी काँग्रेस कॅन्डिडेटांक कोणाक तिकेट दिवची आनी तुमी तेजी इन्क्वायरी करतले बॅकग्रावंड इन्क्वायरी? जरूर. आनी पयले स्वातेर आहल्या गद्दारांक आमी ऑलरेडी त्या दिसा प्रेसिडेंटीन आमच्या अनाउन्समेंट केला की आमी डिफेक्टरांक आनी असले पार्टी गद्दारांक एवडीचे तेवटीन पळय नाचतात माकड कशे तांकां आमी कसलेच भशेन टिकेटी दिवपाच्यो ना. पार्टयेची आदी थोड्यो मिस्टेकी जाल्या हितून मान्य आसा आमकां. पूण आमी आतां दाखल घेतल्या सगळ्याची आनी पार्टयेन सारकी पावलां उगडल्या की हेचे फुडें आमचे पळय लॉयलिस्ट लोक आसा आमचे लॉयलिस्ट वर्कर आसा आमचे लॉयलिस्ट लिडर आसा तांकांच लोक आमची पार्टी टिकेट दितली आनी लोकां मुखार एक स्वच्छ आनी बरो लोकांक जावो तसलो सरकार चलोवपाक लोकांच्या फायद्याक आनी न्हय असल्या क्रॉनीक कॅपिटलिस्टाच्या फायद्याक हो सरकार करून चलना पळय. केदारान खंयचे हेजेर सायन मारली एज अ सरपंच एज अ सरपंच इन 2020 as a sarpanch in 2020 he has signed this as a sarpanch. सुनील सर तुम्ही आता 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली मायकल लोबो तो इतिहास होता. तसंच ते म्हणाले की IIT शेळगावचा तो सुद्धा इतिहास होता. तुम्हाला हे सगळं प्रकल्प कळतात. सरकार जनतेला जे मारक प्रोजेक्ट आहे त्याला विरोध करणं, लोकांना जागृत करणं, रस्त्यावर उतरणं आणि ते प्रकल्प बंद करणं आणि लोक लढा उभारणं ही जबाबदारी विरोधी पक्षाची. बरोबर. गेल्या विधानसभा निवडणुकीपासून तुमचा पक्ष त्या संदर्भातली भूमिका घेतच नाहीये. तुम्ही निवेदनं देताय, तक्रारी दाखल करताय, त्याची सरकार दरबारी दखल घेतली जाते हे तुम्हालाही माहित आहे. तरी सुद्धा तुम्ही अजूनपर्यंत शांत का? आता थिवीचा प्रोजेक्ट असेल, रेशमा मागूचा प्रोजेक्ट असेल, आतापर्यंत तुम्ही लढा उभारायला पाहिजे होता ना. बघा थिवीचा जो आता प्रोजेक्ट आहे ते आमच्या निदर्शनाला आताच आलं आहे. त्याचप्रमाणे जे
बाकीचे प्रोजेक्ट आहेत पाटल्या दिवसांनी आम्ही बघितलं की गोव्याचे मुख्य सचिव जे आहेत त्यांनी तो इलिगल कन्व्हर्शन करून स्वतःच ती जमीन घेतली, त्याच्याबद्दल पण आम्ही प्रोटेस्ट केला. जिकडे सांगोळाला भूतानीचा प्रोजेक्ट होता तिकडे लोकांची प्रदर्शने होत होती, लोकांची निदर्शने होत होती, तिकडे पण आम्ही लोकांना पाठिंबा दिला. आमचे पक्षाचे नेते, आमचे दक्षिण गोव्याचे खासदार तसेच आमचे पक्षाचे पदाधिकारी ऍक्टिव्हली तिकडे सहभागी होते. व जिथे जिथे लोकांना न्यायाची गरज आहे व तिकडे विरोधी पक्षाची गरज आहे तिकडे तिकडे काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहील, लोकांसाठी ठामपणे तिकडे उभा राहील. थिवीची चळवळ तुम्ही कधीपासून सुरू केली? बघा, तुम्हाला आता आम्ही सांगितलं, हे आमच्या आताच इमिजिएटली हे आमच्या निदर्शनाला आलेलं आहे. तर आम्ही हे घेऊन आमचे जे पण पक्षाचे कार्यकर्ते नेते तिकडे आहेत टीव्हीमध्ये, त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन आम्ही पुढे जे काय पावलं आहे ते आम्ही करणार व लोकांना पूर्ण पाठिंबा देणार. भूतानीची रॅली आहे सगळ्यांनी भूतानीच्या संदर्भात, त्यात काँग्रेस सहभागी 100%. भूतानीचं भूत हे गेलंच पाहिजे, नाहीतर भूतानीचं भूत संपवणार. व तशी भूतानी ती एक भूत आहे. असली खूप भूत गोवाभर भाजपाने आणलेली आहे, ते सगळ्यांना घरी पाठवायला पाहिजे. तुमचं थिवी कॅन्डिडेट किती दिसतो कितें म्हणटालो थिवी कॅन्डिडेट पण कितें जाणा मरे, तुका एक गजाल सांगता, कॅन्डिडेट हो म्हणल्यार पार्टी न्ही. पार्टी इज सुप्रीम. पार्टीचो सारो कार्यकर्तो जो आसता पळय, दॅट इज इम्पॉर्टंट टू द पार्टी. आमचे कार्यकर्ते आसा ते लोकांक बरोबर आसा, आमचे ब्लॉक प्रेसिडेंट आसा ते ऍक्टिव्ह आसा, ते लोकां बरोबर आसा. कॅन्डिडेट फाल्यां दिसूंक ना दिसूंक ना कॅन्डिडेटाचे प्रॉब्लेम. इफ इज नॉट सिरियस, फुडलें ताका लोकांक आपले आन्सर दिवचे पडटले आनी फाल्यां पार्टी विल ऑल्सो टेक ऑल द व्ह्यूज इन टू कन्सिडरेशन. फाल्यां ताणें कितें केलां आनी कितें करूंक ना तें जस्ट बिकॉज कॅन्डिडेट इज नॉट देर डजंट मीन दॅट पार्टी इज नॉट डुईंग एनीथिंग. वी आर फुल्ली इन्वॉल्व विथ द पीपल. अवर ग्रासरूट वर्कर्स, अवर ब्लॉक प्रेसिडेंट, अवर बूथ कमिटी पीपल आर इन्वॉल्व. पण निवडणुकीत ते चेहरे दिसतच नाहीत ना. ज्यावेळेला तुम्ही तिकीट देताय त्या तिकिटांच्या मध्ये लोकांच्या बरोबर रस्त्यावर राहणारा कॅन्डिडेटच दिसत नाही तुमचा. वेगळे चेहरे आम्ही तुम्हाला सांगितलं आहे, याच्या पूर्वी खूपशा चुका झालेल्या आहेत. त्या चुकाबद्दल आता बोलून त्या जर चुका बदलू शकतात, पाठीमागे जाऊ शकतात का? जाऊ शकत नाही ना. आता पुढे ती चूक होऊ नये याच्याबद्दल काय करायचं ते आम्ही करत आहोत. म्हणजे 27 कॅन्डिडेट आतापासून तयार करायला चालू केले. बघा, लोकांमध्ये असलेले, लोकांचे विषय घेणारे, लोकांबरोबर इन्व्हॉल्ड असलेले जर लोक दिले तर बरे आहे. नाहीतर जर असल्या चोरांना जर तिकीट दिले, आता तुम्ही नावं घेतली तशी, आम्हाला त्यांच्याबद्दल उत्तरे द्यावी लागतात, मग काय करणार?